नमस्कार मित्रांनो, आजच्या परिपाठांतर्गत मला बोलण्या अंतर्गत या अंतर्गत मी विषय घेतला आहे लाकूड. मित्रांनो, लाकूड हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ना. आपण लाकडाचा किती फायदा करून घेतो. लाकडापासून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती साऱ्या वस्तू बनवतो बरं. जसं की खुर्ची असो, टेबल असो, कपाट असो किंवा शिडी पण असो. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लाकडाचा वापर करतो. आपल्याला लाकूड हे झाडापासून मिळतो. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की लाकूड जेव्हा आपण झाड तोडतो तेव्हाच आपल्याला मिळतं. त्याचबरोबर मला हे पण सांगायचं आहे की आपल्याला झाडातलं प्रत्येक घटक हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं. झाडातलं एक घटक म्हणजे की लाकूड हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आपण जेव्हा झाड तोडतो तेव्हाच आपल्याला लाकूड भेटतात आणि आपण त्यातल्या वेगवेगळ्या वस्तू बनवतो. जर आपण झाड तोडले नसतं आणि त्यातल्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत ते बनवलंच नसतं तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही अशा वस्तू की ज्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत की जे की लाकडापासून बनतात ते पण आपल्याला मिळाल्या नसत्या. तर आज लाकडाचा फार मोठा वापर होत आहे. लाकडापासून किती साऱ्या वेगवेगळ्या वस्तू बनवतात बरं. मला तर आश्चर्यच वाटतो की एक साधा झाड त्यातून लाकूड मिळवणं आणि त्यातल्या वेगवेगळ्या वस्तू बनवणं. जे कारागीर असतात ते जेव्हा त्याच्या वेगवेगळ्या वस्तू बनवतात तेव्हा ते किती बारीकीनं ते वस्तू बनवत असतील. जसं की पलंग असो, आपण जेव्हा ते पाहतो तर त्यातलं हे एकदम कशी नक्षीकाम असतात, किती छान काम केलेलं असतं त्या लाकडावर. मला तर असं वाटतं की हे पहिल्याचं रेडीमेडच असेल, हे कोणी बनवलं नाही, फक्त असं छापलं असेल आणि आणून दिलं असेल. पण नाही, ते व्यक्ती जेव्हा बनवतात तेव्हा त्या लाकडावर ते किती मेहनत घेतात हे आपल्याला जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहू तेव्हाच आपल्याला कळेल. आणि आपण जर कुठे मोठमोठ्या शहरात गेलो तर आपल्याला एखाद्या ठिकाणी खूप सारे लाकडं दिसतात. ते कापलेले असतात आणि तिथे ठेवलेले असतात. त्यातूनच ते वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यावरूनच ते वेगवेगळे सामान बनवतात. मित्रांनो, आपण फार सारा लाकडाचा वापर करतो. जसं की आपल्या घरी चूल आहे, त्यामध्ये पण आपण लाकूड घालतो आणि त्याला पेटवतो. तर आपल्या घरी पण लाकडाचा वापर होतो. मोठमोठ्या ठिकाणी म्हणजे मोठमोठ्या शहरामध्ये पण लाकडाचा वापर होतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लाकडाचा वापर होतो हे आपल्याला माहीतच आलं पाहिजे. आणि आपण जर आपल्या विज्ञानाचं पुस्तक जर काढलं तर त्यामध्ये वनस्पतीविषयी माहिती आहे. आणि आपण जास्तीत जास्त वनस्पती तोडल्या नाही पाहिजेत किंवा जे मोठमोठे वृक्ष असतात त्याचे जास्तीत जास्त आपल्याला लाकूड मिळतात. तर ते वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतात. तर जेवढा आपल्याला लाकडाचा वापर आहे ते आपण थोडा कमी केला पाहिजे. आणि आपण वृक्ष लागवड केली पाहिजे. आणि त्यात आपण जेव्हा वृक्ष तोडतो तेव्हा आपण लाकूड घेतो तर ते लाकूड पण कमीत कमी घ्यावं ही माझी विनंती. धन्यवाद.